ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांना लिंगभेदाविषयीचं वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणी इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करून खटला दाखल करण्याचा आदेश कोर्टाने दिलेला आहे। मात्र या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी कोर्टाने इंदुरीकर महाराजांना 4 आठवड्यांची मुदत देखील दिली आहे। कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचा मोठा चाहता वर्ग आहे आणि त्यामुळेच त्यांच्या कीर्तनाला मोठी गर्दी होते। त्यांची कीर्तनाची एक वेगळी शैली आहे। पोरं ना पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर स्पीड मध्ये कोण बोलती रे? मम्मी करेक्ट। आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा करेक्ट। मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा। आणि घरातला हेडमास्तर कोण? मम्मी। आणि पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो घरात? काढा बचत गट। खरं तर बोलताना टायमिंगच्या बाबतीत त्यांचा हातखंडा आहे। मात्र 2019 मध्ये कीर्तन करताना त्यांनी लिंगभेदाविषयी बोलताना त्यांचं टायमिंग चुकलं आणि इंदुरीकर महाराज कायद्याच्या कचाट्यात अडकले। त्यावेळेला इंदुरीकर महाराज नेमकं काय म्हणाले होते ते ऐका। स्त्री संघ जर समती तिला झालं तर मुलगा होत असतो, स्त्री संघ जर विषमती तिला झालं तर मुलगी होत असते। समतारखेला स्त्री संघ केल्यास मुलगा होतो तर विषम तारखेला स्त्री संघ केल्यास मुलगी होते असा दावा इंदुरीकर महाराजांनी केला होता। या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जिल्हा शल्य चिकित्सकांनी तक्रार दाखल केली होती। त्यानंतर जिल्हा महानगर दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली। महानगर दंडाधिकाऱ्यांनी इंदुरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। त्याला सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं होतं। सत्र न्यायालयानं इंदुरीकर महाराजांविरोधातला गुन्हा रद्द करण्याचा आदेशही दिलेला होता। त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती। शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठानं इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यासोबतच जिल्हा न्यायालयात खटला चालवण्याचा आदेश दिलाय। कोर्टाच्या या निकालामुळे इंदुरीकर महाराज चांगलेच अडचणीत सापडले। दरम्यान उच्च न्यायालयानं इंदुरीकर महाराजांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत दिलेली आहे। इंदुरीकर महाराजांच्या विरुद्ध संगमनेर जेएमएफसी कोर्टाने जेएमएफसी कोर्टाने 156(3) खाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश केलेले होते। ते आदेश जिल्हा सत्र न्यायालय मेहरबान जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केले होते। त्याविरुद्ध स्वतंत्र 2 याचिका औरंगाबाद हायकोर्टात मेहरबान औरंगाबाद हायकोर्टात दाखल झाल्या होत्या। त्या दोघा याचिका ऐकून जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केलेला आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य समन्वयक रंजना गवांदे यांनी या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा करून इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल केलेला होता। उच्च न्यायालयाच्या निर्णयावर त्यांनी समाधान व्यक्त केलंय। इंदुरीकरांच्या विरोधात खालच्या कोर्टामध्ये केस चालावी असा निर्णय दिलेला आहे। हा निर्णय खूपच आशादायी आहे। समाजाला मागे नेणारं समाजविघातक हे स्टेटमेंट होतं, त्या विरुद्धची ही लढाई आहे आणि त्यात आम्हाला काही अंशी यश आलं आहे। सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी इंदुरीकर महाराजांना 4 आठवड्यांचा तात्पुरता दिलासा उच्च न्यायालयानं दिलेला आहे। त्यामुळे आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।